तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी वर्ग 8वा या मराठीच्या विषयाअंतर्गत जो 13वा पाठ आहे, ज्याचं नाव आहे पाड्यावरचा चहा, हा पाठ आज आपण बघणार आहोत। सर्वप्रथम या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्या लेखिकेबद्दल आपण थोडी माहिती करून घेणार आहोत की त्या लेखिकेचं नाव आहे गोदावरी परुळेकर। या सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका आहेत। 1945 ते 1953 या काळात डहाणू, उंबरगाव या भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले। त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडलेले आहेत। तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्षे हे पुस्तकसुद्धा प्रकाशित आहे। जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि साहित्य जगतातील हा एक अतिशय प्रसिद्ध आणि सन्मानाचा पुरस्कार हा मानला जातो। तो पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे। प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलेला आहे। निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतड जीवनाचे चित्रण या प्रस्तुत पाठात लेखिकेने केलेले आहे। की वारली म्हणजे कोण? एक आदिवासी जमात आहे की ज्या जमातीमध्ये तिथल्या लोकांना जागृत करण्याचं, तिथे जाऊन तिथल्या लोकांना जागृत करण्याचं काम आपल्या गोदावरी परुळेकर यांनी केलेलं आहे। आणि हे कार्य करत असताना त्यांना जे काही अनुभव आले आदिवासी जीवनाबद्दल, तिथल्या लोकांच्या खडतड आणि कष्टमय जीवनाबद्दल, तर त्या काही अनुभवांचं कथन या पाठाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो। अतिशय उद्बोधक असा पाठ आहे की एक साधा चहा करण्यासाठी किती कष्ट या आदिवासी लोकांना पडतात, जी आपल्या शहरामध्ये अतिशय क्षुल्लक अशी बाब आहे, परंतु साधा चहा करताना त्यांना किती खडतड प्रवास करावा लागतो आणि किती कष्ट त्यांना घ्यावे लागतात। आणि त्यांच्या जीवनातील इतर जे काही घटक आहेत, जे काही प्रसंग आहेत, जे काही त्यांच्या जीवनातलं वास्तव चित्रण आहे, या पाठाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम या पाठाची ओळख करून घेताना या पाठाचा आशय आपण थोडक्यात बघूया की लेखिका ही आदिवासींची संघटना बांधण्याच्या प्रयत्नात होती। त्यासाठी ती आदिवासी लोकांना एकत्र करणे आणि चळवळीचा विचार समजावून सांगणे हे सुद्धा आवश्यक होते। म्हणून त्या आदिवासींच्या वेगवेगळ्या पाड्यांना भेट देत होत्या आणि अशाच एका सालकर पाडा या पाड्यावर त्या गेल्या होत्या। तो प्रसंग या पाठामध्ये आलेला आपल्याला दिसतो। तर आदिवासी लोकांना संघटित करण्याकरिता त्यांची संघटना तयार करून त्यामार्फत त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, त्यांच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील, त्या सरकारपुढे ठेवण्याकरिता गोदावरी ताई परुळेकर या कार्य करीत होत्या। आणि त्यातून त्या प्रवास करत करत एक सालकर पाडा नावाचा एक जो पाडा असतो, जे खेडेगाव असतं, त्या खेडेगावामध्ये जाऊन पोचतात आणि तिथले जे अनुभव त्यांना येतात त्या अनुभवांचं कथन त्यांनी या पाड्यावरचा चहा या पाठामध्ये केलेलं आपल्याला दिसतं। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठाबद्दल अधिक जाणून घेऊया। लेखिका म्हणतात की 7, 8 किंवा 10-15 खोपटांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात। की 7, 8 किंवा 10-15 खोपट म्हणजे काय? झोपडी, आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये झोपडी असं म्हणतो। तर अशा 8 किंवा 10 किंवा 10-15 खोपट्यांचा म्हणजे झोपड्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला काय म्हणतात? पाडा। आणि पाडा म्हणजे काय? की एक छोटंसं गाव की ज्या ठिकाणी काय आहेत? 10-15 झोपड्या आहेत, म्हणजे खोपट्या आहेत। 10-15 खोपट्यांचा समूह जिथे असतो त्याला
आदिवासी भाषेमध्ये पाडा असं म्हणतात. हं? की जिथे 10-12 झोपड्या आहेत, 5-10 झोपड्या आहेत, असा झोपड्यांचा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा असं म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 आणि क्वचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होते. म्हणजे बघा, 7 किंवा 8 किंवा 10-15 ज्या झोपड्या असतात त्या झोपड्यांचा एक समूह त्याला काय म्हणतात, पाडा. आणि असे 5 किंवा 7 अगर जास्तीत जास्त 10 पाडे, 10 क्वचित 15 असे पाडे मिळून एक काय तयार होते, गाव तयार होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून साधारणतः अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. साधारणतः 3 किंवा 6 किलोमीटर अंतरावर एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून दूर अंतरावर वसलेला असतो असं लेखिका म्हणतात. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. म्हणजे 15 ते 16 किलोमीटर अंतर हे काय करावं लागायचं, लेखिकेला पायदळ फिरावं लागायचं. कारण या पाड्यांमध्ये ज्या वेळेला त्या भेटी द्यायला जायच्या तेव्हा या गावातल्या सगळ्या पाड्यांना जेव्हा भेट द्यायची म्हणजे काय करायचं म्हणतायत लेखिका, की 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागायचा. साधारण उंचवट्यांवर झाडाचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. मग लेखिका म्हणते की साधारणतः उंचवट्यावर म्हणजे ज्या ठिकाणी साधारणतः खूप झाडांची दाटीवाटी असते, अतिशय थोडीशी उतरंड असते, अतिशय खेळती हवा ज्या ठिकाणी असेल, सावली असेल झाडाची, त्या ठिकाणी या उंचवट्यांवर झाडांचा आश्रय घेऊन ही पाडे वसलेली असतात. म्हणजे झाडांच्या कुशीमध्ये या झोपड्यांचे समूह हे वसलेले, आदिवासी लोकांचे समूह हे वसलेले असतात असं लेखिका म्हणते. पुढे ती म्हणते की अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणमातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेंढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आतबाहेर करावे लागे. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसांपासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहीवर पळसांची पाने घालतात. कौलारू घर क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तरी कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. लेखिका म्हणते की असाच एक सालकर पाडा म्हणजे जिथे 10-15 खोपटांचा समूह आहे असा एक सालकर पाडा, ज्या ठिकाणी काय झालं, आम्ही त्या ठिकाणी आदिवासी लोकांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. मग तेथे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून शेणमातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आमच्या स्वागतासाठी काय होतं, तिथल्या ज्या झोपड्या होत्या त्या सज्ज झालेल्या होत्या. म्हणजे काय, तिथले जे आदिवासी बांधव आहेत ते तिथल्याच नैसर्गिक घटकांचा वापर करून काय करतात, या खोपट्यांची निर्मिती म्हणजे झोपड्यांची निर्मिती करतात. मग कारव्यांच्या आणि किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून, म्हणजेच काय की कारव्या म्हणजे काठ्या, की काही काठ्यांच्या साह्याने किंवा बांबूच्या ज्या कमच्या असतात ज्यांना आपण कमच्या म्हणतो, बांबूच्या काठ्या म्हणतो, तर अशा ज्या काठ्या असतात त्या एकत्र करून त्यांच्या भिंती तयार करायच्या आणि त्या काय करायच्या, शेणा मातीने सारवून त्यापासून काय तयार करायची, झोपडी तयार करायची. अशा प्रकारची जी झोपडी होती ती आमच्या स्वागतासाठी काय होती,
तयार होती असं लेखिका म्हणते. म्हणजे अशा सालकर पाड्यांमध्ये त्यांनी या कारव्यांच्या आणि बांबूंच्या काठीने तयार केलेल्या झोपड्यांमध्ये त्या तिथे आदिवासी लोकांना भेटण्यासाठी गेलेल्या होत्या. मग वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. म्हणजे हे जे वारली लोक आहेत, हे वारली हे काय जमात आहे. या आदिवासी जमातीतले जे लोक आहेत ती आपली झोपडी बांधताना लाकूडाचा फार कमी वापर करतात. मेढी चौकटीची लाकडे व 4-6 वासे. मेढी म्हणजे काय की वासा ठेवण्यासाठी वरच्या टोकाला बेळके असलेला खांब, म्हणजे झाडाच्या खोडाला फांदी जी चिकटलेली असते त्या ठिकाणाचा आकार त्याला वासा ठेवता येतो. की मेढी म्हणजे दरवाजाच्या वर जी चौकट असते त्या चौकटीवर असलेला जो भाग असतो त्याला काय म्हटलेलं आहे, मेढी. आणि चौकटीची लाकडे म्हणजे दरवाजाला जी चौकट असते त्या चौकटीची जी लाकडे असतात. आणि 4-6 वासे म्हणजे काय, बल्ल्या, ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये बल्ल्या असं म्हणतो, की ज्या खिडकीसाठी किंवा घराची चौकट दरवाजाची चौकट तयार करण्यासाठी वापरल्या जातात. अशा प्रकारे मेढी आणि चौकटीची लाकडे आणि 4-6 वासे म्हणजे 4-6 लाकडांचा वापर हा साधारणतः या वारल्यांच्या घर बांधकामासाठी केलेला असतो. म्हणजे फारसं लाकूड त्या घरांमध्ये किंवा त्या झोपड्यांमध्ये वापरलेलं नसतं. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. म्हणजे काही ज्या झोपड्या असतात त्या झोपड्यांना एवढंसुद्धा लाकूड वापरलेलं हे नसतं. आणि काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तर वाकून जावे लागते. की आपण साधारणतः खेड्या विभागात जर गेलो तर आज तरी आपल्याला खूप बदल झालेला दिसतो खेड्यांमध्ये, की सिमेंटची घरं आलेली आहेत. शहराप्रमाणे तिथेसुद्धा सिमेंटच्या घरांचा वापर हा वाढलेला आपल्याला दिसतो. तर आजसुद्धा काही भागांमध्ये, काही दुर्गम भागांमधल्या खेड्यांमध्ये आपल्याला काय दिसतं, अगदी छोटी छोटी ठेंगणी झोपडीवजा घरे आपल्याला दिसतात. तर या लेखिका म्हणतात की काही खोपटी म्हणजे काही झोपड्या इतक्या ठेंगण्या असायच्या की त्यामध्ये आम्हाला काय व्हायचं की अगदी खाली वाकूनच आतमध्ये जावं लागायचं. आमचा एक कार्यकर्ता होता, म्हणजे ज्याचं नाव लक्ष्मण सापट असं सांगितलेलं आहे, की हा आदिवासी बांधव आहे आणि तो काय करतो आहे, लेखिकेच्या बरोबरीने काम करतो आहे, सामाजिक काम करतो आहे. तर त्याचं नाव सांगितलेलं आहे लक्ष्मण सापट. आणि लक्ष्मण सापटाचं घरसुद्धा काय होतं, अशाच प्रकारचं अगदी ठेंगणं आणि ज्याला फारसं काही लाकूड फाटा लागलेला नाही अशा प्रकारची एक झोपडी ही लक्ष्मण सापटची होती. मला नेहमीच अगदी जपून आतबाहेर करावं लागे, कारण लेखिका ही मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणारी असल्यामुळे डहाणूसारख्या तालुका स्तरावरती राहत असल्यामुळे तिला अशा ठेंगण्या झोपड्यांच्या दरवाजातून ये जा करणे हे फार कठीण वाटायचं. कारण काय की त्याची उंची अतिशय कमी असायची आणि त्यामुळे अगदी जपून तिला आतबाहेर करावं लागायचं. बहुतेक घरे एक दालनीच होते. एक दालनी म्हणजे काय, एकच दालन किंवा खोलीला एकच दार असलेलं घर किंवा झोपडी. एक दालनी म्हणजे एकच दरवाजा असलेली झोपडी. आणि बहुतेक घरे वारल्यांची म्हणजे आदिवासी बांधवांची बहुतेक घरे ही काय होती, एक दालनीच होती. म्हणजे त्याला एकच दरवाजा होता. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. आणि मग ही जी झोपडी असायची ती काही फार सिमेंटच्या बांधकामासारखी मजबूत नसायची. कुठलीही कमची, कुठलाही बांबू, कुठलीही बदली ही मोडली की काय व्हायचं, त्या झोपडीला जे भगदाड पडायचं ते भगदाड म्हणजेच काय, या लोकांची खिडकी म्हणजे खिडकी तयार. अशा प्रकारची अगदी साधी जुजबी प्रकारचं बांधकाम केलेली अशा प्रकारची ही झोपडी असायची. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंडा तर काहींवर पळसाची पाने घालतात. मग आता पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून काय टाकलेलं असतं या घरावर, पेंडा म्हणजे काय, गवताची
पेंडी आपण खेड्यामध्ये बघतो की जनावरांना चारा खाऊ साठी ते काय करतात, गवतांची पेंडी करतात. तर ही अशी जी गवताची पेंडी असायची ती पावसापासून संरक्षण करण्याकरिता छतावर एकतर टाकलेली असायची किंवा पळसाची पानेसुद्धा टाकलेली असायची. की आपण बघतो की पळसाची पाने ही थोडे काय असतात, वॉटरप्रूफ असतात. काही प्रमाणात का होईना पावसाचा ओलावा ते झोपडीच्या आतमध्ये शिरू देत नाही. तर म्हणून गवताची पेंडी किंवा पळसाची पाने ही पावसापासून संरक्षण करण्याकरिता घराच्या छतावर टाकली जायची. कौलारू घरे हे क्वचितच दिसत असत, कारण या लोकांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय जेमतेम असायची. रानावनात जाऊन कुठेतरी मोलमजुरी करून 2 पैसे 2 वेळचं अन्न फार कष्टाने त्यांना प्राप्त व्हायचं. त्यामुळे घरावर कौलारू घर बांधणं हे सुद्धा काय होतं, त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे या ज्या झोपड्या असायच्या या झोपड्यांमध्ये कौलारू घरे ही क्वचितच दिसत असायची असं लेखिका म्हणते. वारल्यांच्या घरात संरक्षण करण्याची गरज भासावी किंवा रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तरी कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. मग आता या ज्या झोपड्या असायच्या या झोपड्यांमध्ये काही रक्षणाकरिता फार काही वारल्यांनी करून ठेवलेलं नसायचं. कारण काय, त्यांच्या घरामध्ये कोणी लुटून न्यावं, कोणी त्यांच्याकडे फार संपत्ती आहे अशी कोणतीही बाब नसायची. कारण अगदी जेमतेम 2 वेळचं जेवण किंवा कधीकधी 1 वेळचं जेवण मिळेल एवढीच त्या वारल्यांची मिळकत असायची. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये संपत्ती चोरून नेण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसायची. आणि म्हणून त्यांची जी घरे आहेत ती कशी असायची, अगदी ज्याला आपण ठिसूळ स्वरूपाची म्हणतो, की थोडासा जोर लावून अगदी ताकदीने त्यांच्या घराच्या भिंती जरी ढकलल्या तर त्या संपूर्ण ती जी झोपडी आहे ती कोलमडून पडेल अशा प्रकारची त्या झोपडीची अवस्था असायची. म्हणजे अतिशय कच्च्या स्वरूपाची काय असायची, ती खोपटी म्हणजे ती झोपडी असायची. पुढे लेखिका म्हणते की खोपट्यांच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा आणि कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असायचा. आणि खोपटाच्या भोवती म्हणजे खोपटाचा जो बेस आहे, खोपटाचा जो पायथा आहे किंवा जो पाया आहे, त्या पायाच्या सभोवताली म्हणजे संपूर्ण झोपडीच्या सभोवताली 6 ते 9 इंच उंचीचा म्हणजे साधारणतः अर्धा फूट 1 फूट उंचीचा काय असायचा, एक कडेला दगड लावून तयार केलेला आणि एक सारवलेला ओटा असायचा. ओटा म्हणजे काय, ज्यावर आपण साधारणतः उंच, घरापेक्षा थोडासा उंचीवर असलेला आणि ज्यावर आपण बसू शकतो अशा प्रकारचं एक ठिकाण ज्याला ओटा असं म्हणतात. तर अशा प्रकारचा एक ओटा हा त्यावर तयार केलेला असायचा. आता हा ओटा कशासाठी तयार केलेला असायचा, की त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या झोपडीमध्ये काही बसायला सोफा सेट, खुर्च्या वगैरे नसायच्या. आणि त्यामुळे घरात आलेला जो माणूस आहे किंवा घरात बाहेरून आलेला जो माणूस आहे तो काय करायचा, त्या पाहुणे मंडळींना त्या ओटावर बसण्याची सुविधा सुविधा करावी याकरिता हा ओटा बांधलेला असायचा. मग लेखिका म्हणते, आम्ही अशाच एका झोपडीपुढे जाऊन आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केलेली होती. मग आता प्रत्येक खोपट्याच्या म्हणजे झोपडीच्या पुढे काय होतं, बांबू आणि कामट्या, बांबू आणि कमच्या यांच्या सहाय्याने एक टी टेबल ज्याला आपण म्हणतो, की आपण डायनिंग टेबल ज्याला असं म्हणतो, तर असा डायनिंग टेबल, छोटासा डायनिंग टेबल त्या ठिकाणी तयार केलेला असायचा. ज्याला काय म्हटलेलं आहे, ज्याला माची असं म्हटलेलं आहे. माची म्हणजे काय, की कमच्या आणि बांबू यांच्या सहाय्याने म्हणजे कामट्यांच्या आणि लहान बांबूंच्या सहाय्याने तयार केलेला एक टेबल ज्याला माची असं म्हटलेलं आहे. आपण त्याला टी टेबल असं सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याची छोटी आणि थोडीशी मोठी आवृत्ती म्हणजे डायनिंग टेबलसुद्धा
आपण त्याला म्हणू शकतो, अशा प्रकारच्या माची तयार केलेली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मळकी होती. म्हणजे ही जी माची आहे तिचा वापर हा कशाकरिता करण्यात आलेला होता, त्यावर पिण्याच्या पाण्याची मळकी ही ठेवण्यात आलेली होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे तयार करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलेले होते. आणि या खोपट्यांच्या म्हणजे या झोपडीच्या बाहेर काय ठेवलेलं होतं, छोटे छोटे खड्डे तयार करण्यात आलेले होते. आणि त्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं, कोंबड्यांसाठी पाणी भरून ठेवण्यात आलेलं होतं. कारण साधारणतः ही जे आदिवासी वारली लोक आहेत हे काय होतात, शेतामध्ये मजुरीसाठी जातात. आणि मग अशा वेळी आपले जे घरातले पशु पक्षी प्राणी आहेत त्यांना पाण्याची सुविधा व्हावी, असुविधा होऊ नये याकरिता छोटे छोटे खड्डे तयार करून त्या कोंबड्यांसाठी त्यांनी त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं. मग लेखिका म्हणते की आम्ही अशाच एका खोपट्याच्या समोर, म्हणजेच जिथे काय तयार केलेलं आहे, एक ओटा तयार केलेला आहे, अशा आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना, कोणी दिसेना. की आम्ही बराच वेळ त्या ठिकाणी त्या झोपडीच्या पुढे ओट्यावर बसलो, परंतु माणसांची चाहूल काही लागेना. चाहूल लागणे, सुगावा लागणे, कोणीतरी येत असल्याचं जाणवणे, म्हणजे काय, चाहूल लागणे. तर अशा कोणत्याही माणसाची चाहूल लागेना, म्हणजे कोणता तरी माणूस येईल किंवा कोणता तरी माणूस तिथे आहे, आजूबाजूला आहे, अशा प्रकारची कोणतीही चाहूल आम्हाला लागलेली नव्हती. कोणी आजूबाजूला दिसतसुद्धा नव्हतं. आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना. की आम्हाला काय हवं आहे, आम्ही इथे कशासाठी आलेलो आहे, आम्हाला कोणतं काम आहे आदिवासी बांधवांबरोबर, तर हे विचारण्यासाठी सुद्धा त्या झोपडींच्या आजूबाजूला किंवा त्या झोपड्यांमध्ये कोणीही नव्हतं. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता. की आजूबाजूची जी वस्ती आहे ती एवढी निर्जन आणि एवढा शुकशुकाट त्या ठिकाणी होता की फक्त पाखरांचा चिवचिवाट आणि कोंबड्यांचा फडफडाटच आम्हाला आमच्या कानी त्याचे आवाज ऐकू येत होते. बाकी सगळं काही काय होतं, अगदी शुकशुकाट, म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज हा आम्हाला ऐकू येत नव्हता. अगदी शांतता, अगदी निर्जन अशी शांतता त्या ठिकाणी पसरलेली होती. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. मग आम्ही थोड्या वेळाने काय केलं की आम्ही आजूबाजूला फिरलो आणि तिथल्या परिसराचा आढावा घेऊ लागलो. तर एका ठिकाणी आम्हाला केविलवाणी म्हणजे काय, अगदी साधी थकलेली अशी काही लहान मोठी मुलं ही आम्हाला त्या ठिकाणी बसलेली असलेली आम्हाला दिसली. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तेथे शेजारीच उभे होते. मग हे जे छोटी छोटी मुलं होती, या छोट्या छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी काही मोठी मुलंसुद्धा त्यामध्ये असलेली आम्हाला दिसली आणि ती या लहान मुलांच्या शेजारीच उभी होती असं लेखिका म्हणते. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यांमुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता. आणि मग ही लहान मुलं आणि त्यांना सांभाळायला असलेली छोटी, त्यांच्यापेक्षा थोडी मोठी मुलं आणि आजूबाजूला असलेली कुत्री आणि त्या कुत्र्यांच्या भुंकण्यांचा आवाज, यामुळे या ठिकाणी निश्चितच मनुष्यवस्ती आहे असा आभास आम्हाला होत होता असं लेखिका म्हणते. मग पुढे लेखिका म्हणते की मी काही खोपटात गेले तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडांची चुलीत व बाहेर ढिगभर राख आणि सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विळ्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्यांची पाने. की आता मग आपल्याबरोबर बोलण्यासाठी कोणी नाही, तिथे कोणताही मोठा व्यक्ती हा उपस्थित नाही. तर अशावेळी आपला वेळ घालवण्याकरिता लेखिका ज्या आहेत त्या काय करू लागल्या,
की एका खोपट्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, म्हणजे त्या एका झोपडीमध्ये आतमध्ये गेले. तर त्यांनी काय बघितलं आतमध्ये, की एका बाजूला 3 दगडांची चूल होती. चूल म्हणजे काय, ज्यावर आपण अन्न शिजवतो किंवा जे काही आपल्याला शिजवायचं असेल, गरम करायचं असेल, तर अशा प्रकारचा खेड्यातला एक गॅस ज्याला आपण म्हणतो. चूल बहुतांश लोकांनी बघितलेली असेलच. तर अशी 3 दगडांची चूल ही त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये आतमध्ये तिला दिसली. आणि चुलीत व बाहेर काय होता, ढिगभर राख. राख म्हणजे काय, जळून लाकडं जाळून किंवा जळून तयार झालेला जो भुगा आहे, तो भुगा त्या चुलीत आणि चुलीच्या बाहेर ढिगभर पसरलेला होता. आणि सतत चुलीवर ठेवून राप बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातळे. राप म्हणजे काय, सतत चुलीवर ठेवल्यामुळे धरलेली काजळी. किंवा आपण बघतो की चुलीवर साधारणतः धूर हा जास्त निघतो आणि त्यामुळे काय होतं की त्या धुराची जी काळीक आहे ती त्या भांड्याला लागते. तर सतत चुलीवर ठेवल्यामुळे एखादं ॲल्युमिनियमचं पातं, काळं क्षार झालेलं एखादं ॲल्युमिनियमचं पातं हे त्यांच्या घरामध्ये दिसतं. पातेले म्हणजे काय, एखादं भांडं, आणि तेही कशाचं, ॲल्युमिनियमचं. ते काही फार स्टीलचं, पितळचं, तांब्याचं वगैरे नाही आहे. तर ते अगदी साधंसुद्धा ॲल्युमिनियमचं पातेलं आहे, भांडं आहे. आणि हे भांडं कसं झालेलं आहे, चुलीवर राब बसल्यामुळे, चुलीचा राब बसल्यामुळे म्हणजे धुराची जी काजळी आहे ती काजळी काळी ही त्याला सतत लागल्यामुळे ती पूर्णतः काळवंडलेलं असं एक भांडं आहे. याशिवाय 1-2 मडकी म्हणजे 1-2 छोटे छोटे काय दिसले, मडकी म्हणजे माठासारखे छोटे भांडे दिसले. 1-2 तवल्या म्हणजे काय, तवा आपण ज्याला म्हणतो, मातीचे तवल्या म्हणजे मातीच्या प्लेट्स ज्या पसरट असतात अशा तवल्या त्यांना त्या ठिकाणी दिसला. तवल्या म्हणजे काय, तव्यासारखे पण खूप खोलगट असलेले मातीचे भांडे. की आता त्या ठिकाणी ते बिचारे गरीब असतात, त्यामुळे त्यांच्याकडे काही स्टीलचे भांडे नव्हते. तर काय होत्या, मातीच्या तवल्या म्हणजे तव्यासारखी पसरट भांडी, परंतु ती कशी आहे, खोलगट आहे. अशी खोलगट स्वरूपाची भांडी त्या ठिकाणी 1-2 भांडी त्या झोपडीमध्ये तिला दिसली. एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे. आणि एक मडकं तिने तपासलं तर तिला काय दिसलं, थोडासा तांदूळ त्यामध्ये तिला दिसला. भाताचे दाणे म्हणजे शिजवलेला एक भात, थोडासा भात तिला दिसला. शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके. आणि शिंक्यावर म्हणजे काय, वर टांगलेले काय दिसले, आंबील भरलेले मडके. आंबील आपण साधारणतः महालक्ष्मीच्या वेळेला खातो किंवा नारळी पौर्णिमेला आपण आंबील खातो. तर हे अशा प्रकारचं आंबिलाने भरलेलं मडकं हे वर टांगलेलं तिला दिसलं. शिंके म्हणजे काय, टांगाळे. टांगाळे म्हणजे काय, की ज्यामध्ये काहीतरी आपण टांगून ठेवतो, वस्तू अधांतरित टांगून ठेवण्यासाठी केलेली दोरीची एक साखळी योजना. की पूर्वीच्या काळामध्ये त्याचा वापर खूप व्हायचा. आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला खेडे भागामध्ये कांदी ठेवण्यासाठी किंवा अनेक प्रकारच्या दही, दूध यासारख्या वस्तू ज्या प्राण्यांच्या हाती लागू नये, मांजर त्याला पिऊ नये, खाऊ नये याकरिता अशा प्रकारच्या शिंक्यांचा वापर हा केला जायचा. आणि शिंके म्हणजे काय, की एखादी दोरीने तयार केलेली साखळीसारखी योजना की ज्यामध्ये आपण कोणती तरी वस्तू आतमध्ये टांगून ठेवू शकू. एका तवलीत एखादे हळकुंड. आणि एखादी जी तवली आहे म्हणजे एखादं खोलगट जी भांडं आहे त्यामध्ये काय, 1-2 हळकुंड, 1-2 कांदे आणि लसणाच्या पाकळ्या आणि विड्या वळण्यासाठी आणलेली कुडाला अडकवलेली आपट्यांची पाणी. आणि विड्या तयार करण्यासाठी, कारण विड्या तयार करून त्या जेव्हा आदिवासी बांधव विड्यांच्या मालकांना देतात, विड्या बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये ते जेव्हा जमा करतात तेव्हा त्यांना काहीतरी पैसे त्यातून प्राप्त होतात. म्हणून विड्या वळण्यासाठी जी आपट्यांची पाणी आणलेली होती ती दरवाजाला कुठेतरी टांगलेली त्यांना दिसली. 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूंच्या पेरांचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. आणि 1.5 फूट लांबीचा परंतु एका बाजूने जो बंद असलेला बांबू आहे, अशा बांबूच्या पेराचा एक तुकडा म्हणजे एक छोटासा बांबू, त्या पेराचा तुकडा
भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. कारव्यांना म्हणजे काय? कारवे म्हणजे काय की ज्याला आपण टांगणी म्हणतो. आपल्या घरामध्ये आपण काय करतो, कधी कधी खिळे ठोकतो कोणती वस्तू अडकवण्यासाठी. तर असं टांगणीकरिता जी वस्तू वापरली जाते त्याला काय म्हटलेलं आहे? कारव्या. कारव्या म्हणजे एखादी वस्तू टांगण्यासाठी वापरलेला लाकडी बुंदा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की फूट 1.5 फूट लांबीचा किंवा एका बाजूने बंद असलेला बांबूचा पेराचा तुकडा भिंतींच्या कारव्यांना अडकवलेला होता. म्हणजे बांबूचा वापर. त्यात तंबाख म्हणजे तंबाखूचे पाने किंवा तंबाखू ठेवत असत. म्हणजे आपण जशी डबी वापरतो तसं डबी तयार करण्यासाठी त्यांनी कशाचा वापर केलेला आहे? बांबूचा वापर केलेला आहे. एक छोटासा बांबू ज्याला वरून ज्याचं जे तोंड आहे तो उघडा आहे परंतु खालून बंद आहे आणि त्यामध्ये काय टाकलेलं आहे? तंबाखू किंवा तंबाखूची पाने टाकलेली आहेत जे खायसाठी ते वापरत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. म्हणजे आपण जशा बरण्या वापरतो, भांडी वापरतो, डबे वापरतो, तर हा बांबू म्हणजे काय? या जंगलातील लोकांची किंवा वारली आदिवासी लोकांची काय होतं? बरणीच होती. पुढे ती म्हणते की आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो, आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काहीही विचारले नाही. ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता. ग्लानी म्हणजे काय? भोवळ येणे. की आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो म्हणजे आम्ही झोपडीमध्ये गेलो, आम्ही बाहेर आलो, आम्हाला कोणीही हटकलं नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचं कोणी काही विचारलं नाही. तुम्ही इथे काय आलात, कशाकरिता आलात, असा कोणताही प्रश्न आम्हाला कोणाकडून झाला नाही. म्हणजे काय? आपण एखाद्या शहरामध्ये कोणाच्या घरात जर विना परवानगीने प्रवेश केला तर घरातली लोक काय होतील? एकत्र येतील, आपल्याला त्याबद्दल विचारणा होईल. परंतु या आदिवासी भागामध्ये लोक एवढे साधे आणि सरळ आहेत की ते झोपडीमध्ये का शिरले किंवा तुम्ही झोपडीमध्ये का गेलात असा कोणताही प्रश्न तिथल्या लहान मुलांनी सुद्धा केलेला नाही. कारण ज्येष्ठ माणसं तर कामासाठी शेतामध्ये गेलेली होती, परंतु त्या लहान मुलांनी तुम्ही कोण आहात, कशाकरिता इथे आलेला आहात याबद्दल कोणत्याही प्रकारची विचारणा त्यांना केली नाही. ग्लानी म्हणजे काय? भोवळ येणे. ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता. म्हणजे ग्लानी म्हणजे भोवळ येते आणि आपण बेशुद्ध होतो. तर बेशुद्ध अवस्थेत जसा माणूस सतत पडून राहतो आणि त्याला कसल्याही प्रकारची जाणीव, आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होत नाही, तसा हा संपूर्ण पाडा म्हणजे हा संपूर्ण आदिवासी लोकांच्या झोपडींचा समूह हा काय होता? निश्चित पडलेला होता. म्हणजे अगदी शांत निर्विकार असा तो होता असं लेखिका म्हणते. त्या खोपट्यांची ती कळा, तेथे नांदणारे 18 विश्व दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडे घाबरले. की लेखिका काय म्हणते की त्या खोपट्यांची ती कळा म्हणजे काय? तिथली अवस्था, त्या झोपड्यांची, तिथल्या खोपट्यांची ही जी अवस्था होती, ही अवस्था आणि याशिवाय तिथलं 18 विश्व दारिद्र्य म्हणजे तिथली असलेली गरिबी आणि त्यातच भरीच भर म्हणजे तेथील भयान आणि भकास असं हे जे वातावरण होतं, हे बघून मी थोडेसे काय झाले? मी घाबरलेच असं लेखिका म्हणते. असं का म्हणते? कारण आपण बघतो की शहरामध्ये साधारणतः सगळीकडे सुखसमृद्धी असते आणि रस्ते, राहण्याच्या सुविधा, ट्रान्सपोर्टेशन या सर्व वस्तू आपल्याला काय होतात? क्षणात प्राप्त होतात. परंतु त्या ठिकाणी मात्र अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. तिथले लोक अतिशय गरीब होते. त्यांच्याकडे कोणत्याही भौतिक वस्तू, सुख समृद्धीच्या वस्तू या नव्हत्या
आणि हे सर्व बघून लेखिकेला एक वेळा काय वाटलं, खूप वाईट वाटलं आणि या सर्वांचा विचार करून तिला घाबरल्यासारखं सुद्धा झालं. हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे मला वाटू लागले. आणि हा जो भयान आणि जो निर्मनुष्य म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्याचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व वाटत नाही अशा प्रकारचा निर्मनुष्य वाडा किंवा पाडा आता आपल्याला गिळून टाकेल की काय, मला खाऊन टाकेल की काय असं तिला भीती वाटू लागले. आणि ती म्हणते की माझं मन अगदी काय झालं, उदास झालं. एक प्रकारची हुरहुर आता मला वाटू लागली. की एक प्रकारची मनाला हुरहुर लागणे म्हणजे काय, भीती वाटणे. की एक प्रकारची भीती तिला या सर्व प्रकारच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे वाटू लागली. तिचं मन अगदी उदास झालं. आणि आपण कुठल्या खाईत येऊन पडलो आहे, आपण कुठे येऊन पडलो आहे, कुठे येऊन फसलो आहे आणि आपलं पुढे काय होणार, आपल्याला माघार घ्यावी लागणार काय, आपल्याला हे झेपेल काय, या प्रकारचे अनेक नाना विविध प्रश्न हे तिच्या मनामध्ये येऊ लागले. की तिचं मन साधारणतः उदास झालं, कारण इथे तर कोणीच दिसत नाही आहे, आपल्याशी बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती इथे नाही आहेत. आणि याशिवाय इथलं भकास भयान आणि अगदी 18 विश्व दारिद्र्य जिथे आहेत अशा प्रकारचं हे वातावरण, तिथल्या लोकांची ती परिस्थिती बघून तिच्या मनाला अतिशय हुरहुर वाटू लागली, भीती वाटू लागली, अस्वस्थ वाटू लागलं. आणि आपण कुठल्या एका खाईमध्ये येऊन पडलो आहे आणि आपलं पुढं काय होणार, आपण खरंच या लोकांसाठी पुढे काही सामाजिक कार्य करू शकू का, की आपल्याला त्याकरिता माघार घ्यावी लागेल, म्हणजे मागे फिरावं लागेल, अशा प्रकारचे अनेक प्रश्न. आणि हे सर्व आपल्याला झेपेल का, या लोकांसाठी, या गरीब गरजू लोकांसाठी आपण काहीतरी करू शकू का, असे नाना विविध प्रश्न हे तिच्या मनामध्ये उठू लागले. पुढे आम्ही 3 मैल चालत गेलो. पुढे सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही तर उन्हातानातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. की मग एका पाड्यावर कोणी त्यांना दिसलं नाही तर ते काय व्हायचं, पुढे जायचं. आम्ही 3-4 मैल म्हणजे साधारणतः 1 मैल हा किती 3 किलोमीटर किंवा 2.5 किलोमीटरचा 1 मैल असतो. तर साधारणतः 5 ते 6 किंवा 10 किलोमीटर ते पुढे चालत गेले. आणि त्या लेखिका म्हणतात की काहीच काम साधल्या गेलं नाही. आम्हाला कोणत्याही ज्येष्ठ की ज्या व्यक्ती आमच्याशी बोलू शकतील, आम्हाला इथल्या गावातल्या परिस्थितीबद्दल माहिती देऊ शकेल असं कोणीही आम्हाला भेटलं नाही. त्यामुळे आमचं कोणतंही काम साधलं नाही. आम्ही उन्हातानातून तेवढीच रपेट आम्हाला पुन्हा करावी लागणार होती, कारण त्यांना काय यावं लागणार होतं, तालुक्याच्या ठिकाणी वापस यावं लागणार होतं. त्यामुळे या गावामध्ये आम्ही जेवढा आज शिरलो होतो, जेवढं काही 5-10 किलोमीटर आम्ही चाललो होतो, तेवढीच रपेट म्हणजे तेवढाच परत येण्यासाठी आम्हाला फिरावं लागणार होतं, असं लेखिका म्हणते. मला चहाची फार सवय होती. पुन्हा संजान स्टेशनपर्यंत गोडभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. की आता लेखिका म्हणते की मला चहाची फार सवय होती, की मला चहा हा काय होता, प्रिय होता, मला चहा घ्यावासा वाटत होता. मग आता पुन्हा संजान स्टेशन गाठेपर्यंत कुठे चहा मिळणेही शक्य नव्हते. की आता पुन्हा जेव्हा मी परतीला जाण्यासाठी संजान स्टेशन म्हणजे एक रेल्वे स्टेशनचं नाव आहे संजान स्टेशन, त्या स्टेशनपर्यंत पोचेपर्यंत मला मधात कुठेही चहा मिळणार नव्हता. हे काही शक्य नव्हतं. आणि त्यामुळे माझा जीव अगदी काय झालेला होता, रडकुंडीला आलेला होता. पण ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले. की लेखिका म्हणते की या सर्व बाबी जरी मला अंगवळणी नव्हत्या, म्हणजे मला त्यांची जरी सवय नव्हती, मला चहा घ्यायची सवय होती, मला सावलीत राहण्याची सवय होती, पण माझा जीव जरी रडकुंडीला आलेला होता तरी मात्र या गरीब लोकांबद्दल मी काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे, अशा प्रकारची जी माझ्या मनातली जी प्रामाणिक तळमळ होती
ती अविचल होती, म्हणजे ती काही केल्या ती कोणीही त्याला धक्का लावू शकणार नव्हतं. म्हणून मी काय करू शकले, मी स्वतःला सावरून घेऊ शकले की हो ठीक आहे, मला चहा नाही मिळाला तरी चालेल, मला एक वेळचं जेवण नाही मिळालं तरी चालेल, परंतु या गरीब आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, त्यांच्याकरिता आपण काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे, ही खूप मोठी तळमळ ही माझ्या मनामध्ये होती. आणि त्याचमुळे मी काय करू शकले, अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा मी स्वतःला सावरू शकले असं लेखिका म्हणते. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडांच्या थोड्या खजुऱ्या गोळ्या करून आणलेल्या होत्या, त्या चघळत एका ओट्यावर आम्ही बसलो. की मग माझं मन खंबीर होतं की या गरीब लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आज कोणी वयस्कर व्यक्ती आपल्याला भेटलेला नसेलही, पुढे जेव्हा भेटेल तेव्हा काय करायचं याबद्दल आपण थोडा विचार करू, असं सुद्धा लेखिकेने आपल्या मनालाच काय केलं, पटवून दिलं. आणि कॉम्रेड दळवी म्हणजे त्यांचे जे सामाजिक कार्यकर्त्यांची जी एक टीम होती, त्यामध्ये त्यांचे जे सहकारी होते ज्यांचं नाव होतं कॉम्रेड म्हणजे कोण, कॉम्रेड म्हणजे एक ज्याला समाजवादी विचारसरणीचे व्यक्ती असं म्हणतात. समाजवादाने भारावलेले जे लोक असतात अशा लोकांना काय म्हणतात, कॉम्रेड. तर हे जे कॉम्रेड दळवी होते यांनी काही खजुरींच्या बिया, खजुरी हे एक जंगलामध्ये असलेली एक वनस्पती आहे की जिला काय लागतात, छोट्या छोटे बोरांसारख्या बिया लागतात, आणि या बोरांसारख्या बिया या आंबट गोड असतात. या खजुरींच्या बिया त्यांनी कुठून तरी तोडून आणलेल्या होत्या, गोळा करून आणलेल्या होत्या. या खजुरींच्या बिया, खजुऱ्या गोळा करत, खजुऱ्या या थोड्या वेळ चघळत आम्ही काय झालो, ओट्यावर बसलो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठाचा प्रथम भाग हा पाहिला की कशा पद्धतीने लेखिका गोदावरी परुडेकर या आदिवासी भागामध्ये जातात आणि त्या ठिकाणी तिथलं जे वातावरण आहे, तिथल्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांनी प्रत्यक्ष बघितल्या आणि त्याकरिता कार्य करण्याचा निश्चय त्यांनी आपल्या मनामध्ये केला. आणि कशा पद्धतीने पाठाच्या माध्यमातून आदिवासी भागांची ओळख त्यांनी आपल्याला करून दिली याबद्दल आपण या प्रथम भागात माहिती घेतलेली आहे. या पुढच्या भागामध्ये या उर्वरित पाठाबद्दल अधिक माहिती आपण घेऊया. तत्पूर्वी मी थांबतो. धन्यवाद.